कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी कळंब्यातील महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना कृष्णात पाटील आणि उमेश नरके यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून कळंबा परिसरात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला। या प्रचार सभेत बोलताना ठाकरे गटाचे शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी कृष्णराज महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत स्वाभिमानाने पेटलेली मशाल गद्दारांना सोबत घेऊन जाणाऱ्या महायुतीला नेस्तनाबूत करेल असा इशारा दिला। युवक मेळाव्यामध्ये युवा नेत्यांनी बंटी साहेबांच्यावर बोलताना सांगितलं की 96 कोणी मराठा कधी रडत नाही, पण मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही आता माझा एक मैत्रीचा सल्ला आहे त्यांना, तुमची राजकारणाची समाजकारणाची सुरुवात आहे। रडणं म्हणजे हे कमजोरपणाचं लक्षण नाही आहे, हे रडणं म्हणजे भावनिकतेचं लक्षण आहे। ज्या गोष्टीला आपण जीव लावतो, ज्या कामाला आपण जीव लावतो, ज्या कामाला ताकद लावतो, तिथं जर कुठं आपल्याला दगाफटका झाला तर त्यावेळी ते अश्रू अनावर होतात। आणि त्यावेळी फक्त बंटी साहेबांचे नाही तर त्यावेळी पहिला व्यक्ती जो मी आहे की त्यावेळी मी सुद्धा हुंदका देऊन रडलो होतो। बरेच कार्यकर्ते बंटी साहेबांच्या बरोबर ते रडले होते, पण हे रडणं म्हणजे कमजोरीचं लक्षण तुम्ही समजू नका। या रडण्यावर जे कार्यकर्ते पेटून उठलेत, हा पेटच, हा आमच्या मशालीचा पेट, हा मशालीनं पेट घेतलेला आहे आणि या गद्दारांना नेस्तबूत घेतल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आहे। हे भाजपचं जे राजकारण आहे, एका बाजूला त्यांनी जे मी जास्त काय बोलत नाही, त्या रडण्यावरच बोलतो की तुम्ही ज्या रडण्यावर बोललात ना, ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या सिंधुदुर्गाच्या समुद्राच्या काठावर कोसळला त्यावेळी अखंड महाराष्ट्र रडला होता। त्यावेळी मला या जे रडण्यावर बोलले त्यांना एक विचारायचं आहे, त्यावेळी तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं का? आणि जर आलं नसेल तर तुम्ही निष्ठुर मनाचे आहात। आमदार ऋतुराज पाटील यांनी कळंबा गावासाठी 5 वर्षात 16 कोटी रुपयांचा निधी दिला असून लवकरच कळंबा परिसरातील खेळाडूंसाठी क्रीडांगण विकसित करणार असल्याची ग्वाही दिली। तलावासाठी बंटी साहेबांनी त्या काळामध्ये 9 कोटी रुपये आणले, मी 4.5 कोटी रुपये आणले, जवळजवळ 16 कोटीची कामं आपण या 5 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये केली। आणि जे काही कामं मागे राहिली असतील त्यातला महत्त्वाचा ग्राउंडचा विषय आहे। मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मी 14 गावांमध्ये आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये ग्राउंड या ठिकाणी केलेला आहे आणि 15वं गाव कुठलं असेल तर ते कळंबा असणार आहे, हे मला आज या माध्यमातून सांगायचं। यावेळी बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी देखील मनोगत व्यक्त करताना आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयात कळंबा ग्रामस्थांनी सिंहाचा वाटा उचलावा असं आवाहन केलं। यावेळी प्राध्यापक किसनराव कुराडे, महिला काँग्रेसच्या नेत्या भारती पोवार, सरपंच सुमन गुरव, उपसरपंच संदीप पाटील, माजी सरपंच सागर भोगम, माजी पंचायत समिती सभापती दिलीप टिपुगडे, नितीन मिर्जे, शंकरराव आरडे, भारत पाटील, दिनकर माळी पाटील, शिवाजीराव निकम, बापूसाहेब निकम, अरुण टोपकर, विश्वास गुरव, दिलीप टिपुगडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।